मंत्र्याचा पण ग्रीन सिग्नल आज या कपड्यावरनं तुम्ही समजून जा की लवकरच तो होणार आहे। ह्या 15 दिवसाच्या आतच हे पालकमंत्रीपद डिक्लेअर होईल। अखेर रायगडचा पालकमंत्री ठरला। भरतशेठ गोगावले यांनी केले सुतोवाच। आमदार थोरवेंनीही दिला दुजोरा। पावसाळी अधिवेशन संपताच मंत्री भरतशेठ गोगावले होणार रायगडचे पालकमंत्री। कर्जत येथे उल्हास नदीवरील नवीन पुलाच्या उद्घाटनासाठी रोहियो मंत्री भरतशेठ गोगावले आले होते। उद्घाटनानंतर गोगावले व आमदार थोरवे माध्यमांशी बोलत होते। रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलेला आहे असं आज एकंदरीत मंत्री भरतशेठ गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालेलं आहे। आज कर्जतमध्ये श्रीराम पुलाच्या उद्घाटनासाठी रोहियो मंत्री जे आहेत भरतशेठ गोगावले हे आले होते। त्यांच्याबरोबर आमदार महेंद्र थोरवे आणि खासदार श्रीरंगाप्पा बारणा देखील होते। त्यांना प्रश्न विचारला असता जो काही पालकमंत्री पदाचा जो काही तिढा अद्याप आपल्याला पाहायला मिळतोय, यावरती त्यांना ज्या वेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी स्पष्ट संकेत दिलेत की जे काही आता अधिवेशन पावसाळी सुरू आहे, हे अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री या रायगडच्या पालकमंत्री पदाची घोषणा करणार असून त्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे भरतशेठ गोगावले हे स्वतः पदभार स्वीकारणार आहेत आणि 15 ऑगस्टला ते स्वतः येणाऱ्या त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे असे त्यांनी बोलताना संकेत दिले। तर याच बाबतीत कर्जत खालापूरचे आमदार जे आग्रही होते या सर्व घटनेमध्ये की पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं, त्यांना देखील ज्या वेळेला विचारणा करण्यात आली त्यांच्या बोलण्यातूनही हेच संकेत मिळालेले आहेत की हे आत्ताचं जे काही अधिवेशन आहे हे संपतात रायगडचा पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या रूपाने लवकरच जाहीर होईल। मंत्र्याचा पण ग्रीन सिग्नल आज या कपड्यावरनं तुम्ही समजून जा की लवकरच तो होणार आहे आणि स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आमचे अधिवेशन संपल्यानंतर डिक्लेअर झालेलं आहे। फक्त ते तुम्हाला कागदोपत्री डिक्लेअर करतो सांगितलं। 15 ऑगस्टला आपल्या हस्ते झेंडावंदन आहे, त्याच्या 100% आता होणं काय बाकी पालकमंत्री म्हणून झेंडा हो मंत्री म्हणून ह्या 15 दिवसाच्या आतच हे पालकमंत्रीपद डिक्लेअर होईल आणि 15 ऑगस्ट पुढच्या महिन्यात आहे, हे लक्षात ठेव। म्हणून 15 ऑगस्ट होय 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 आदेशाने एकत्रपणे त्या ठिकाणी आलेलो आहोत। पुढील काळामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी एकत्रपणे काम करू। मधल्या काळामध्ये जो काही भरतशेठ गोगावले यांच्या बाबतीत पालकमंत्र्यांच्या विषया संदर्भात जो काही सुरू होती या संदर्भात सुद्धा आम्ही तिन्ही आमदारांनी शिंदे साहेबांची चर्चा केली की जर आपण विधान परिषदची आपलं या ठिकाणी सर्वात जास्त त्या ठिकाणी संख्याबळ असताना सुद्धा राष्ट्रवादी सिटिंग सीट आहे म्हणून आपण पुन्हा एकदा त्या ठिकाणी संधी देतोय, तर मग जो आपापसातला मतभेद जर आपल्याला थांबवायचे असते तर मग पालकमंत्रीपद जे मागणी आम्ही सातत्याने आम्ही करत आहोत ते पालकमंत्रीपद तरी भरतशेठ यांना त्या ठिकाणी देण्यात यावं असा तुम्ही आग्रह त्या ठिकाणी करावा आणि ती मागणी मान्य करावी। मग आमचा हा प्रश्न त्या ठिकाणी सुटून जाईल। शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांशी चर्चा केली, त्यानंतर नेतृत्वांशी चर्चा केली आणि तटकरे साहेबांशी सुद्धा चर्चा करून हा प्रश्न मार्गी लागलेला आहे। आता एक 8 दिवसामध्ये भरतशेठ हे नव्याने रायगडचे पालकमंत्री म्हणून विराजमान होते आणि अशा पद्धतीने राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय अशी अभेद्य महायुती म्हणून राज्यामध्ये रायगडमध्ये पुन्हा एकदा एकत्रपणे काम करण्याचा निर्णय हा सर्वच नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी एकत्रपणे त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा एकत्रपणे त्या ठिकाणी काम करत आहोत। प्रवीण जाधव, नवराष्ट्र, कर्जत खालापूर, रायगड।